श्रीमंत लोक कुठे पैसे गुंतवतात याचा हा चार्ट मागे मी घेऊन आलो आहे. मित्रांनो, श्रीमंत लोक, मिडल क्लास लोक आणि गरीब लोक कुठे पैसे मॅक्सिमम गुंतवतात, किती रुपये, 100 रुपये असतील त्यातले किती रुपये कोणत्या ॲसेट क्लासमध्ये टाकतात याचं इत्तमभूत वर्णन या चार्टमध्ये केलेलं आहे आणि ते मी तुम्हाला फॅक्ट्स इथं दाखवणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमचे डोळे उघडू शकतात. आणि जर तुम्हाला श्रीमंत या कॅटेगरीमध्ये यायचं आहे तर तुम्हाला कुठल्या ॲसेट क्लासमध्ये पैसे गुंतवावे लागतील हे सुद्धा या व्हिडिओमध्ये कळणार आहे. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब हे बटन दाबा आणि तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळं नॉलेज मी या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे. सो मित्रांनो, नमस्कार, मी आकाश गोंदावले. आपण आज हे पाहणार आहे की जगातले टॉप 1% पैसे लोक कुठे गुंतवतात मॅक्सिमम आणि रेस्ट ऑफ 90% कुठे गुंतवतात याच्याबद्दल. बघा, 100 लोक आहेत, त्यातले आपण 3 कॅटेगरी इथं केलेल्या आहेत. 1%, टॉप 1%, टॉप 1% लोक, 9% लोक आणि 90% लोक, असे 3 कॅटेगरी करण्यात आलेले आहेत. तर बघा, टॉपचे 1% जे लोक आहेत ते बिझनेस आणि बिझनेस इक्विटीमध्ये 63% पैसे गुंतवतात. हे टॉप 1% फायनान्शियल सिक्युरिटीमध्ये 55% पैसे गुंतवतात. स्टॉक्स, म्युच्युअल फंडमध्ये 50% पैसे गुंतवतात. त्याचबरोबर ट्रस्टमध्ये 50% पैसे गुंतवतात. त्याच्यानंतर त्यांचं कमी होत आहे. नॉन होम रिटेल रिअल इस्टेट, म्हणजे घर नाहीये किंवा कमर्शियल रिअल इस्टेट वगैरे, अशामध्ये 34% पैसे गुंतवतात. आता पुढे पुढे जसं ॲसेट क्लास वाढत आहेत, लाईफ इन्शुरन्समध्ये 30%, डिपॉझिटमध्ये 25%, पेन्शनमध्ये 18%, प्रिन्सिपल रेसिडेन्स म्हणजे स्वतःच्या राहण्याच्या घरासाठी 10% पैसे फक्त गुंतवतात ते. आणि जे काही डेट आहे किंवा ज्याला आपण FD वगैरे म्हणू, 5% पैसे गुंतवतात. म्हणजे मित्रांनो, टॉप 1% हे जर तुम्ही विचारात घेतलं तर टॉपच्या ह्या 4 ॲसेट क्लासमध्ये मॅक्सिमम पैसे गुंतवत आहेत. कोणत्या कोणत्या? बिझनेस इक्विटी, फायनान्शियल सिक्युरिटी, स्टॉक, म्युच्युअल फंड अँड ट्रस्ट. आता ही ओनरशिप आहे, म्हणजे जर 100% बिझनेस इक्विटी आहे तर 63% बिझनेस इक्विटीची ओनरशिप टॉप 1% लोकांकडे, 9% लोकांकडे 31% ओनरशिप आहे आणि 6% लोक ओनरशिप जे आहे ते 90% लोकांकडे आहे. बिझनेस इक्विटीची ओनरशिपचं गणित काय केलं तर इन्व्हेस्टमेंट टॉपची 63%, 1%, त्याच्यानंतरच्या 9% लोकांकडे 31% आणि 6% जी ओनरशिप आहे ती बॉटमच्या 90% लोकांकडे आहे. दुसरा जर विचार केला फायनान्शियल सिक्युरिटीचा, फायनान्शियल सिक्युरिटीमध्ये ओनरशिप 55% टॉप 1% लोकांची आहे. भारतातले टॉपचे 1% लोकांकडे 55% ओनरशिप आहे. 9% लोकांकडे 40% ओनरशिप आहे आणि बॉटमचे जे 90% आहेत त्यांच्याकडे 6% ओनरशिप आहे. स्टॉक आणि म्युच्युअल फंडचं परत एकदा 50% ओनरशिप कोणाकडे? स्टॉकची, म्युच्युअल फंडची टॉप 1% लोकांकडे, 9% लोकांकडे 41% आहे आणि बॉटमच्या ज्या लोकांकडे त्यांच्या 9% इन्व्हेस्टमेंट. ट्रस्टमध्ये 50% ओनरशिप वन्स अगेन टॉपच्या 1% लोकांचे, भारतातल्या 9% लोकांची 34% आहे आणि टॉप बॉटम 16% आहे. आणि जर तुम्ही इकडनं सुरुवात केली तर कर्ज किंवा काय म्हणूयात FDs मध्ये जर ओनरशिप कोणाची सगळ्यात जास्त आहे तर टॉप बॉटमच्या 90% लोकांची 75% ओनरशिप आहे FDची. म्हणजे 100 रुपयाची FD आहे त्यातली 75 रुपयाची जी FD आहे ती बॉटमच्या 90% लोकांकडे. यांना व्हॉलॅटिलिटी नको आहे, यांना श्रीमंतीचा ॲसेट क्लास समजतच नाहीये. यांना ओनरशिप कुठे ठेवायची आहे? सेफ सिक्युअर डिपॉझिटमध्ये. आणि सेफ सिक्युअर डिपॉझिटमध्ये सेफ सिक्युअर गरिबी राहते, काय अडचण नाही, कारण ते FD इन्फ्लेशनला पण बीट करत नाही. टॉपच्या 9% जे लोक आहेत त्यांनी 21%च्या FDs आहेत आणि टॉप 1% लोकांच्या फक्त 5%च्या FD आहेत. त्याची ओनरशिप 100 रुपयाची FD असेल तर 74 रुपयाची FD बॉटमच्या 90% लोकांची आहे, 21% FD 9% लोकांची आहे त्याच्यावरच्या, आणि टॉपच्या 1% लोकांची फक्त 5% FD आहे. घराचा जर विचार केला, घर आहे जे रेसिडेन्शियल प्रॉपर्टीज आपण म्हणू, त्याच्यामध्ये जी काही घर आहेत 60% घरं टॉपच्या 90% लोकांची आहेत, बॉटमच्या 90% लोकांची आहेत. घरांमध्ये सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट गरीब लोक करतायत याचा अर्थ. दुसरं 31% ओनरशिप 9% लोकांची आहे आणि 10% लोक फक्त इन्व्हेस्टमेंट. जर घरं 100 आहेत असं आपण म्हणूयात किंवा 100 कोटीची घरं आहेत तर त्यातले 60 कोटीची घरं 90% लोकांची आहेत, 31 कोटींची घरं 9% लोकांची आहे आणि 10 करोडची घरं 1% लोकांची आहेत. सो दिस इज द डिफरन्स वेअर यू शुड इन्व्हेस्ट देन फॉर बिकमिंग रिच. श्रीमंत लोक मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंट कुठे करतायत? बिझनेस इक्विटीमध्ये.
शार्क टँकला करत आहेत, और व्हेंचर कॅपिटल असेल, वॉट जे काय आहे त्याच्या माध्यमातून ते इन्व्हेस्टमेंट करतायत. 60% ओनरशिप तिकडे ठेवतायत. पैसे वर्षात 2 वर्षाला 4 वर्षाला डबल ट्रिपल करतायत. थोडीशी रिस्क पण घेतात. त्यामुळे तुम्हाला कोणी सांगितलं 100% पैसे एकाच बिझनेसमध्ये टाकायच्यात, बिझनेस इक्विटीमध्ये टाकायच्यात. तुम्ही 10 बिझनेस इक्विटीमध्ये टाका, 2 बिझनेस इक्विटी नाही जरी काम केलं तर बाकीच्या 8 तुमचे डबल ट्रिपल 4पट पैसे करून सोडतात. सो तुम्हाला हे शिकायला लागेल, माहिती करून घ्यायला लागेल. सो तुम्हीच विचार करा तुमची ओनरशिप किती आहे. तुमच्याकडे जर 100 रुपये आहेत तर तुमच्याकडे आज काय ओल्ड करताय तुम्ही, किती टक्के प्रॉपर्टी. समजा तुमच्याकडे 2 कोटीची प्रॉपर्टी आहे, 2 कोटी पूर्ण ॲसेट आहे, तर त्यातलं 1 कोटीचं घर आहे, तर 50% तुम्ही कुठे टाकलेत, रिअल इस्टेटमध्ये, रेसिडेन्शियल प्रॉपर्टीमध्ये टाकलेत. त्याच्यानंतर तुमच्याकडे काय, लाईफ इन्शुरन्स कोणाकडे सर्वात जास्त आहे, तर लाईफ इन्शुरन्स ओनरशिप जे काही पॉलिसीज आहेत 35%, 90% बॉटमचे आहेत, 35% 9% लोकांच्या आहेत, आणि 30% ज्या पॉलिसीज आहेत त्या टॉपच्या लोकांच्या आहेत. सेम थिंग डिपॉझिट्स 33% बॉटम, त्याच्यानंतर 42% 9% आणि 25% टॉप 1%. टॉप 1% मध्ये जाण्यासाठी तुम्हाला या 4 ॲसेट क्लासचा नक्कीच विचार करायला पाहिजे. बिझनेस इक्विटी, फायनान्शियल सिक्युरिटी, स्टॉक, म्युच्युअल फंड अँड ट्रस्ट. आणि जर तुम्हाला हे माहीत नाही आहे तर हे शिकून घेतलं पाहिजे, याच्याबद्दलची माहिती गोळा केली पाहिजे, तरच तुम्ही टॉप 1%ला जाऊ शकाल. टॉप 9मध्ये जायचं आहे म्हटलं तरी तुम्हाला विचार करायला लागेल की मॅक्सिमम टॉप 9ची जर इन्व्हेस्टमेंट्स पाहिल्या तर त्यासुद्धा इकडची इथून इकडंच आहेत. आणि तुमच्या कुठं आहेत तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. याच्यातले कोणकोणते ॲसेट क्लास तुम्हाला माहीत आहेत, कोणकोणत्या ॲसेट क्लासबद्दल तुम्ही माहिती घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं. आणि माहिती घ्यायला गुगल बाबा पण बसलेले आहेत, आणि खूप सारे लोक माझ्यासारखे आहेत जे त्याच्याबद्दल माहिती देत असतात. तुम्हाला कोणत्या विषयाबद्दल माहिती पाहिजे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला आहे तर लाईक शेअर करायला नक्की विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.